हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आजचं थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा ब्लॉग कशाशी रिलेटेड आहे. कारण एवढ्या कमेंट्स येत होत्या, स्किन केअर रुटीन दे, स्किन केअर रुटीन दे, स्किन केअर रुटीन दे. मग म्हणलं आज फायनली स्किन केअर करताना बनवू. ॲक्च्युली सेपरेट असं स्पेशल व्हिडिओ बनवणं होत नव्हता मला, त्यामुळे म्हणलं डायरेक्ट आपण मस्त असा स्किन केअर करताना शूट करून घेऊ. म्हणजे स्किन केअर पण करणं होईल, तुम्हाला प्रोडक्ट्स पण दाखवता येतील. सो फर्स्ट थिंग तुम्ही बघू शकता, आता सध्या माझी स्किन खूप अशी छान झाली आहे. ऑलमोस्ट सर्व पिंपल गेलेत. आता हा नवीन येतोय कारण मी चहा प्यायला चालू केला होता त्यामुळे. तर आता परत बंद करावं लागेल, नाही तर परत अगोदर सारखी स्किन होईल. तर पहिल्यापासून मी सुरू करते. अगोदर तर प्रोडक्ट्सच्या अगोदर मी दुसरं काय काय काळजी घेतली ना ते चालू कर. कारण तुम्ही माझे व्हिडिओज बघता त्यामुळे तुम्हाला माहिती माझी स्किन अगोदर कशी होती आणि आता भरपूर असा फरक पडलाय. तर अगोदर तर ना माझी ट्रीटमेंट चालू आहे, माहिती आहे तुम्हाला. तर अगोदर चालू होती, मग PRP चालू होती, जे की स्कार्ससाठी होती, म्हणजे खड्ड्यांसाठी. बट मग मला नंतर खूप पिंपल्स आले, त्यामुळे मग मला ती बंद करावी लागली. मग त्यानंतर तर गॅपच आला. मी 3-4 महिने गेलेच नाही. माझी म्हणजे संभाजीनगरला जावं लागतं, मग तिकडे जाणंच होत नव्हतं, त्यामुळे मी गेलेच नाही. आणि मग नंतर परत विचार केला की आता आपण कंटिन्यू घेऊया. आणि ते सेशन ना 21 दिवसाला असतात आणि प्रत्येक 21 दिवसाला जाणं होत नाही. तर मग मी ठरवलं की ठीक आहे, आता काही जरी झालं तरी जाऊ, आपल्याला स्किन नीट होण्याशी मतलब आहे. तर मग मी चालू केलं आणि मग रेग्युलर घेत होते. त्यानंतर म्हणजे आमचं असं डिस्कशन चालू होतं, तर त्या डॉक्टर मॅडम ज्या आहेत त्यांनी मला असंच बोलता बोलता म्हणलं की दररोज एक डाळिंब सुद्धा चालू कर, की त्याने डाग वगैरे जे आहेत ना त्याला चांगला रिझल्ट येईल. मग मी त्यानंतर फ्रुट्स चालू केले होते. नाश्त्यामध्ये मी दुसरं काहीच नव्हते खात, फक्त फ्रुट्स खायचे. एक ऍपल खायचे, एक संत्री आणि एक डाळिंब. डाळिंबने डाग आणि संत्री जे आहे ते आपल्या स्किनसाठी ग्लोसाठी चांगली असते. तर मग मी ते चालू केलं होतं आणि मी डेली नाही म्हणलं तरी 1.5 महिना मी कंटिन्यू ते खात होते. आता थोडंफार कमी झालंय, बट मी 1.5 महिना कंटिन्यू खात होते. आणि त्यावेळेस ट्रीटमेंट पण चालू होती, प्रोडक्ट पण डॉक्टरचेच असतात. तर असं सर्व एवढं सगळं चांगलं चालू होतं. आणि बाहेरचं मी 1.5 महिना अजिबात खाल्लं नव्हतं. ना साखर खाल्ली होती, ना चहा पिला होता. त्यामुळे असा तुम्हाला ग्लो दिसतोय चेहऱ्यावर, खूप छान असा सुंदरसा ग्लो आलेला आहे. आणि आता पार्टकडे मेन पार्टकडे येऊ आपल्या, तो म्हणजे स्किन केअर. आणि बॅकग्राऊंड थोडंसं इग्नोर करा, कारण एस्थेटिक्स आज मी नाही घेणार आहे. मला आज इथे शूट करायची इच्छा झाली, कारण इकडून जास्त नॅचरल लाईट येते, त्यामुळे म्हणून म्हणलं इथेच तुमच्यासोबत शेअर करू. म्हणजे तुम्हाला सिरम पडलं. म्हणलं आज एस्थेटिक्स जाऊ द्या, म्हणलं आपलं जे नॅचरल आहे ते घेऊ. आणि नॅचरली स्किन पण दाखवायची होती. सो अशी दिसते आता स्किन. पिंपल्स तुम्हाला बघायला भेटणार नाही, डाग आहेत, खड्डे आहेत, बट पिंपल्स नाही आहेत. इथंच एक दिसेल. ओके. आणि डोळा पण माझा लाल झालाय, हेअर वॉश केला, शॅम्पू डोळ्यामध्ये गेला माझ्या. तर असं आहे. तर चला आपण चालू करूया. अगोदर तर मी हा आपला स्किन केअरचा बेल्ट घालून घेते. असं काही गरजेचं नाही, आपण नॉर्मल पण घालू शकतो, बट एस्थेटिक्स पाहिजे ना आपल्याला. आणि मला काल बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की आमचं पण घर एस्थेटिक नाहीये, तर आम्हाला पण करायचंय, कसं करू? मी म्हणते जसं आहे ना तसं चालू करा. मी लेट केला होता, खूप लेट केला होता. तुम्ही करू नका. तुमचं जसं आहे, जसं दिसतंय तसं दाखवा. जे आहे ते आहे, रिअल दाखवा. असं काही गरज नाहीये. आणि मी सुद्धा जेव्हा चालू केलं होतं तेव्हा जसं आहे जे आहे ते चालू केलं होतं. हे आउट ऑफ द व्हिडिओ होतं. तर आता आपण मेन पॉइंटला चालू करू. स्किन केअर, स्किन केअर, स्किन केअर. जसं तुम्ही बघता ढिगभर प्रोडक्ट्स लावतात, म्हणजे भरपूर जण स्किन केअर वगैरे व्हिडिओ शेअर करतात. तर तसं अजिबात करू नका. आणि जर तुम्ही 18च्या खालचे असाल ना, काहीच लावू नका. मी तर म्हणेन नॉर्मल थंड पाण्याने तोंड धुवा आणि बस, बाकी काहीच लावू नका. 18 नंतर मग सनस्क्रीन, मॉइश्चरायझर बेसिक चालू करा. ते पण डॉक्टरांना कन्सल्ट करून तुमची स्किन कशी आहे, कारण त्याच एजमध्ये पिंपल्स यायला चालू होतात. मला पण तेव्हाच चालू झाले होते. आणि त्यानंतर मग जे आपण जर काळजी घेतली नाही तर मग अशी स्किन व्हायला लागते ना. जर मला फोटो भेटला माझा अगोदरचा, जेव्हा मी काहीच यूज करत नव्हते आणि एवढी मोठी अशी धूळ घेऊन, स्टोल पण बांधत नव्हते, असं धूळ घेऊन पूर्ण लातूरमध्ये फिरायचे, त्यामुळे माझ्या स्किनची हालत अशी झाली होती ना. मी तो फोटो नक्कीच नक्कीच ऍड करेल, म्हणजे तुम्ही बघू शकाल की माझी स्किन अगोदर कशी होती. आता मला बरेच जण कमेंट करतात
त्या गोष्टीचं मला वाईट वाटतं म्हणा थोडंफार, बट काय करणार आहे आपण अशा लोकांना. त्यांना म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की एवढे सारे प्रोडक्ट्स लावून स्किन अशी झाली, एवढे एवढे सारे प्रोडक्ट्स लावून स्किन अशी झाली. बट मी तुम्हाला खरं सांगू का, माझी स्किन आत्ता जशी आहे ना, अगोदर याच्यापेक्षा एवढी एवढी खराब होती, एवढी. ह्या त्या इश्यूमुळे मी 2 वर्ष व्हिडिओ चालू करूनही मी 2 वर्ष पोस्ट करू शकले नाही. मला कॉन्फिडन्स नव्हता, बट फायनली नंतर मी विचार केला की जसं आहे जे आहे ते आहे, आणि मी चालू केलं. सो असं आहे. आणि त्यावेळेस माझी स्किन खरंच खूप खराब होती. मी पाण्याने तोंड धुवायचे, काहीच लावायचे नाही, आरशात सुद्धा बघायचे नाही. मी जशाच तसं तोंड घेऊन कॉलेजला जायचे. म्हणजे एवढं मला माझ्यात कॉन्फिडन्सच राहिला नव्हता. बट आता मी खूप ग्रेटफुल आहे, नो नजर. आणि आता छान झालीये. होपफुली अशीच मेंटेन राहील आणि मी ठेवेल सुद्धा. तर मी तुम्हाला हेच सांगत होते की जास्त काही प्रोडक्ट्स लावायची गरज नाहीये. फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि लागलंच तर सिरम. सिरम तुम्ही स्किप पण करू शकता. ओके, तर हे 4च प्रोडक्ट बस झाले. एक्स्ट्रा तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तर आपण सुरू करूया. ओके, तर मला मी जे सर्व काही प्रोडक्ट दाखवणार आहे ना, ते सर्व प्रोडक्ट मला डॉक्टरांनी दिलेले आहेत. आणि काही प्रोडक्ट आहेत ते जे की मला प्रमोशनसाठी आलेले होते, बट मला आवडले म्हणून मी ते यूज करते. आणि ते पण प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला वाटलं तर मी 3 स्टेप स्किन केअर करते. फर्स्ट फेस वॉश, त्यानंतर सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. आता सिरम तर मला वाटत नव्हतं मला गरज आहे, बट डागांसाठी मला सिरमची गरज आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर हायड्रेशनसाठी, त्यानंतर सनस्क्रीन उन्हासाठी. हे 3 आहेत. मी जसं जसं एक एक प्रोडक्ट दाखवेल तसं त्याचे फायदे पण सांगेल. तर चला मी सुरू करते. अगोदर मी तुम्हाला फेस वॉश दाखवते. तर सध्या मी हे 2 फेस वॉश वापरते. हा आहे सेबो क्लिअर. हा डॉक्टरांनी दिलेला आहे. हा ब्रँडने पाठवलेला आहे प्रमोशन मध्ये. हा कधी मध्ये यूज करते, आठवड्यातून 1-2 वेळेस करते. आणि हा रेग्युलर यूज करते. हा पण छान आहे, हा पण छान आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही घेऊ शकता. आणि हा, दुसरी गोष्ट, हे सर्व प्रोडक्ट जे मी दाखवते माझ्या स्किनसाठी जे डॉक्टरांनी दिलेले आहेत ते दाखवते. माझी स्किन ऑइली आहे, खूप जास्त ऑइली आहे, आणि त्यामुळे जास्त पिंपल्स येतात. तर त्यासाठी हे प्रोडक्ट्स आहेत. हा फेस वॉश आहे डॉक्टरांनी दिलेला, आणि हा आहे केमिस्टॅट प्लेचा. ओके, तर हे 2 फेस वॉश आहेत. आणि फेस वॉश झाल्यानंतर ना, मी अगोदर टॉवेलने, नॅपकिनने भरपूर असं ट्राय करून बघितलं फेस क्लीन करण्यासाठी. बट त्याने म्हणजे मला असं कुठंतरी डाऊट आला की त्याने पण पिंपल्स येत असतील. आणि तेव्हापासून मी हे टिश्यूज वापरायला चालू केले. हे बिकोचे आहेत, नॉट स्पॉन्सर्ड. मी रेग्युलर आता जवळपास दिवाळीपासून यूज करते, माझी बहीण पण यूज करते. तर हे वाले टिश्यू मी वापरते. अँड द अदर थिंग, उशीचं जे कवर आहे, ब्लँकेट आहे, ते माझ्याच्याने ना अगोदर वॉश करणं होत नव्हतं रेग्युलर, जेव्हा माझ्याकडे मशीन नव्हती. तर मी तसंच 6-6 महिने जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत ते तसंच असायचे. कवर तरी धुवायचे, बट जे ब्लँकेट आहे, बेडशीट आहे, ते नव्हतं धुणं होत. तर आता मी ते रेग्युलर 2-3 दिवसाला धुत असते. त्यामुळे त्यातली पण जी काही धूळ आहे ती पण निघून जाते आणि स्किनवर लागत नाही. नेक्स्ट आहे हे मॉइश्चरायझर, जे की कॉस्मो क्यूचं आहे. आणि हे नाही लावलेलं मी, सिरम लावलं होतं. थोड्या अमाऊंट मध्ये घ्यायचं, जास्त ऑइली करायचं नाही आपल्याला. तर हे असं लावून घ्यायचं, थोडं टॅप टॅप टॅप, आणि मग ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. आणि हो, हे सर्व प्रोडक्ट कुठं भेटतील का नाही माहित नाही, ऑनलाईन वगैरे. मी डॉक्टरांकडून त्यांच्या मेडिकल मधून घेतलेले आहेत, बट तुम्ही सर्च करून बघू शकता. त्यानंतर ही सध्या सनस्क्रीन, मी इतके दिवस ना क्युटॉक्सिरेज ही सनस्क्रीन वापरत होते, जी की टिप सुद्धा डॉक्टरांनीच दिलेली होती. ती सुद्धा खूप छान आहे, क्युटॉक्सिरेज. आणि ही आता सध्या ही दिलेली आहे, फोटो सेफ. ओके, तर ही सनस्क्रीन मी सध्या वापरतेय. ऑलमोस्ट आता संपत आली आहे, कारण डॉक्टरांकडे जायची डेट पण आली आहे. बट मला ट्रिपला जायचंय, आणि त्या ट्रिपहून आल्यानंतर मी जाणार आहे. लोक दाखवतात काही काही जण की असे 2 बोटावर घ्यायचे, अशी एवढं लावायची, बट मला नाही वाटत तेवढी गरज आहे म्हणून. ओके, डन झालं. आणि आता या सर्वांनंतर बऱ्याच जणांचा मला क्वेश्चन असतो, दीदी सनस्क्रीन नंतर काय लावायचं, सनस्क्रीन नंतर काय लावायचं, म्हणजे पावडर वगैरे, चेहरा कसा दिसेल. माझी बहीण सुद्धा मला हा प्रश्न विचारते की हे सर्व लावल्यावर काय, पावडर कसं लावायचं नाही, का लावायचं नाही. तर फर्स्ट तर माझ्यासाठी, मला पावडर सूट नाही होत. मी पॉन्ड्स पावडर वापरायचे, ते मला अजिबात सूट नाही होत, त्यामुळे मी बंद केलं.
आणि राहिली गोष्ट, काही जण कॉम्पॅक्ट पावडर पण वापरतात. जर तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही सनस्क्रीन नंतर थोड्या वेळाने लावू शकता, बट मी काहीच लावत नाही. मी आता जे माझं तोंड आहे जसं दिसतंय मी असंच घेऊन बाहेर जाते, कारण मला माझ्या चेहऱ्याला ना सेफ ठेवायचे. जे मला रिअल आहे तेच दाखवायचे. तुम्ही पण रिअल बघताय, त्यामुळे मला असं उगच हे करून नाही द्यायचं लिपापोती. तर मी असंच जात असते. सनस्क्रीन नंतर मी काहीच लावत नाही, कारण मी बरेचसे पावडर ट्राय करून बघितले. व्हाईट टोन ट्राय केलं, पॉन्ड्स ट्राय केलं, पण सगळे काहीच कोणतंच सूट नाही झालं. लॅक्मेचं कॉम्पॅक्ट पावडर ट्राय केलं, बट काहीच फायदा नाही झाला. आणि मेकअप करताना मग अगोदर हे एवढं स्किन केअर करते आणि त्यानंतर मेकअप करते. मेकअप पण मी कधी काही शूट असेल शूटसाठीच मेकअप करते, नाहीतर इतर दिवशी मी मेकअप कधीच करत नाही. आणि मला मेन म्हणजे ना मेकअप ही गोष्ट आवडत पण नाही, बट आता कसं आहे ते शूटसाठी ब्रँडचं तेवढं असतं की म्हणणं पाहिजे पाहिजे, त्यामुळे करावं लागतं. तर असं आहे. आणि आणखी एक गोष्ट राहिली आहे, ती मी घेऊन नाही आले, घेऊन येते. तर हा आहे लिप बाम. तर हा लिप बाम आहे जो की आहे केमिस्ट ॲट प्लेचा. तर हाच मी यूज करते. लिप बाम बद्दल पण बरेच जण विचारत होते, आणि असं काही नाही की मी केमिस्ट ॲट प्लेचाच यूज करते, मी विश केअरचा पण करते, मी जे पण भेटेल ते करते, कारण लिप बामचं मला एवढं काही नाहीये. अँड इट्स ऑल्सो नॉट स्पॉन्सर्ड, ओके. नाहीतर तुम्हाला वाटेल ह्याचं प्रमोशन करते का केमिस्ट ॲट प्लेचा, तसं काही नाहीये. मी जे वापरते मी ते तुम्हाला सांगते या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये कुठलंच मी प्रमोशन करत नाहीये, जे आहे ते सांगते. तर हा तर असा हा लिप बाम. ओके, तर एवढा माझा नट्टापट्टा होता जे मी दररोज करते. फेस वॉश, सिरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि लिप बाम, बस झालं. आणि आता कधी मध्ये काजळ पण लावते. आणि आणखीन एक गोष्ट, मला थोडंसं वाटत होतं की मला डार्क सर्कल येत आहेत, त्यामुळे मी एक प्रोडक्ट मागवला होता खूप जणांचे रिव्ह्यू बघून, आणि तो हा आहे पिलग्रिमचा अंडर आय रोल ऑन. हा वापरतेय सध्या. आणखीन काही म्हणजे रिझल्ट तर मला नाही, 3-4 वेळेस वापरला असेल मी आतापर्यंत, बट रिझल्ट आणखीन काही आलेला नाहीये. जर रिझल्ट आला तर मी असंच त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू देईल. असं तुम्हाला म्हणजे हे पण काही प्रमोशनसाठी आलेलं नाहीये, मी स्वतः घेतलंय. आणि बघू ह्याचा म्हणजे हे कधी दिवसात 2 वेळेस वापरायचे. आता मला बाहेर जायचं, आता नाही लावत. तर असं आहे सर्व. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि तुम्हाला असेच बॉडी केअर, हेअर केअर रुटीनवर सुद्धा व्हिडिओ पाहायला आवडतील का, मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मी बॉडी केअर ना वीकमधून एकदा करत असते, त्यात मग मी खूप काही यूज करते बरंच, कारण एकदाच चांगलं मस्त केअर करायची. तर त्यामुळे तुम्हाला त्यावर पण व्हिडिओ बघायला आवडेल का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला का तेही सांगा. चला मग भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.